नमस्कार. काही झालं तरी सुद्धा देविका स्वतःच्या लेकाला म्हणजेच राजवीरला आणि तिच्या आईला घेऊन पंकजच्या घरी आलेली असते. तेव्हा पंकज त्या दोघांनाही स्वीकारायला तयार नसतो. तेव्हा मात्र देविका बोलते, पंकज अरे असं काय करतोस? पंकज माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, पण राजवीरची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती आहे, तो माझा मुलगा आहे. प्लीज प्लीज पंकज, तू त्याला वडिलांचं प्रेम द्यावंस एवढीच एक इच्छा आहे माझी. तेव्हा मात्र पंकज बोलतो, काही काय बोलते तू? कोणालाही माझं नाव द्यायला सांगतेस? अगं लाज कशी वाटत नाही तुला? अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. खरं सांगायचं तर तुझं वागणंच मला पटलं नाही देविका. तू असा विचारच कसा काय करतेस? तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका म्हणते, पंकज काय झालं? पंकज तू असा का वागतोस? पंकज जरा तरी तू माझा विचार कर, जरा तरी. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मला कोणाचाही विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता विचार करावासाच वाटत नाही. प्लीज प्लीज तू जरा समजून घे. तेव्हा लगेच देविका म्हणते, मला कोणालाही समजून घ्यायचं नाही. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही. देविका तू तुझ्या या मुलाला घे आणि इथून कायमची निघून जा. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका म्हणते, असं काय करतोस पंकज? आपलं लग्न झालंय, मी तुझी बायको आहे आणि तू मला घराबाहेर काढायला निघतोस. तेव्हा लगेच निरूपा बोलते, चल चल निघ, माझ्या मुलाच्या गळ्यात पडू नकोस. अगं आम्हाला कुठे माहिती होतं की तू याची बायको आहे? तुझं लग्न झालंय, तुला एक मुलगा आहे, तू आमच्यापासून हे सत्य लपवलंसच ना देविका. देविका आम्हाला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा लगेच देविका म्हणते, असं का करताय तुम्ही सगळेजण? प्लीज मला समजून घ्या ना. मला जर का समजून घेतलं तर मला बरं वाटेल. प्लीज प्लीज मला समजून घ्या ना. तेव्हा लगेच देविका असं बोलतात, सुधाकरराव बोलतात, देविका अगं कसं समजून घ्यायचं? अगं त्याला सावरायला तर जरासा वेळ दे. देविका तू एवढं मोठं खोटं बोललेस त्याच्याशी. खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. देविका स्वतःहून जरा विचार कर, तू किती चुकीचं वागतेस ती. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्या तर बरं होईल. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. शेवटी देविका मोठ्याने बोलते, तुम्ही सगळेजण मला असे धारेवर धरताय? अरे तुम्ही माझा विचार करा ना. माझ्या आईने त्या म्हाताऱ्या माणसाशी माझं लग्न लावून दिलं, यात माझी काय चूक? मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने तरी सुद्धा माझं ऐकलं नाही, त्यात माझी काय चूक? काय करू मी? तुम्ही सगळेजण माझ्यावरती एवढं का घसरताय? प्लीज प्लीज जरा तरी माझा विचार करा. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका असं बोलतात. निरूपा बोलते, तो तुझा प्रश्न आहे. तू आम्हाला काय सांगितलंस की तू श्रीमंत बापाची मुलगी आहेस, पण तू श्रीमंत बापाची तर मुलगी नाहीसच देविका. तू आम्हाला फसवलंस आणि तुझ्यासारख्या फसवणाऱ्या मुलीशी मला माझ्या मुलाला अजिबात संसार करून द्यायचं नाही. देविका तू आत्ताच्या आता माझ्या समोरून चालती पड, मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही आहे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय, आता या विषयावरती मला वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो. त्याच वेळेला लगेच राजवीर पंकजला पप्पा अशी हाक मारतो. तेव्हा लगेच पंकज राजवीरवरती जोरात हात उचलायला जातो. तेवढ्यात देविका त्याचा हात धरते आणि मीरा पंकजला थोबडवते आणि मीरा बोलते, लाज नाही वाटत पंकज? अरे एका लहान मुलावरती तू हात उचलायला जातोस? पंकज अरे तू असा कसा काय वागू शकतोस? मान्य आहे त्यांनी तुला पप्पा अशी हाक मारली, पण तू त्याला समजाव ना, तू त्याचा पप्पा नाहीयेस. संपला विषय, पण तू त्याच्याशी असं का वागतोस पंकज? पंकज आपलं वागणं सुद्धा नीट पाहिजे. तुझं वागणं किती चुकीचं आहे या गोष्टीचा विचार कर पंकज, आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. का असं वागतोयस तू पंकज? तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे. आता एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही.
लवकरात लवकर मी एकेकाला त्यांची लायकी दाखवेनच. आणि एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही. तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो. शेवटी मीरा बोलते, नको ना करूस माफ, पण लहान मुलावरती हात उचलायचा नाही पंकज, आणि राजवीर वरती तर नाहीच नाही. तुझी हिंमतच कशी झाली? तू देविकाचा रागराग करतोस मान्य आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, देविकाने तुला आता सर्व सत्य सांगितलंय. तिचा स्वीकार कर, तिच्या मुलाचा स्वीकार कर अगदी मोठ्या मनाने. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मला कोणाचाही स्वीकार करायचा नाही, आणि या मुलीसोबत तर मला संसार करायचाच नाहीये. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो आणि देविका म्हणते, ठीक आहे पंकज, जशी तुझी इच्छा. तुला माझ्यासोबत संसार करायचा नाही, नको करूस, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कधी ना कधी तरी तुला पश्चाताप होईलच, आणि त्या पश्चातापाचं रूपांतर एक ना एक दिवस प्रेमात होईल, आणि तेव्हा मी तुझी वाट बघेन. तेव्हा लगेच मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा पंकजला बोलते, पंकज हे सर्व थांबव. तेव्हा लगेच निरूपा बोलते, पनवती तुला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगतंय ग? तू तुझं बघ ना, तू उगाच दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये लुडबुड करू नकोस. आणि तसं सांगायला गेलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व तुझ्यामुळेच झालंय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, गप्प बस. अगं पंकज काय लायकीचा मुलगा आहे ना, म्हणून तर देवाने त्याला शिक्षा दिली. अगं पंकजने भर मंडपात मीराला सोडून गेला आणि त्या दुसऱ्या मुलीच्या पाठी गेला, बघितलंस ना, त्याच्याच कर्माची शिक्षा आहे ही. म्हणून तर देविकाने त्याला फसवलं आणि तिच्या पदरात एक पोर होतं हे सत्य लपवून ठेवलं. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग येतो आणि मीरा देविकाला बोलते, बघितलंस देविका, तुझ्यामुळे आज काय काय ऐकून घ्यावं लागतंय. देविका, या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. देविका तू असं का वागलीस? तेव्हा लगेच देविका म्हणते, आई आई प्लीज समजून घ्या, मी मुद्दामून केलेलं नाही, प्लीज आम्हाला दोघांना इथेच राहू दे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, माझं घर काय अनाथ आश्रम नाहीये, कोणीही रस्त्यावरचं यायचं आणि माझ्या घरात राहायचं, आताच्या आता चालती पडायचा, आणि तुझं थोबाड तर दाखवायचं नाही. तुझ्या भिकारड्या मुलाला घेऊन जा पहिल्यांदा. तेव्हा लगेच मीरा बोलते, काय चाललंय सासूबाई तुमचं? अहो देविका या घरची सून आहे आणि तुम्ही तिच्याशी कसं वागताय, कसं बोलताय, जरा तरी विचार करा. तुमच्या या वागण्याचा सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, तुला माझ्या वागण्याचा त्रास करून घ्यायची गरजच नाही, आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे, आणि या गोष्टीसाठी तरी मी तुला माफ करणार नाही आहे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने पंकज बोलतो, देविका जा इथून. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पंकज राजवीर सकट देविकाला स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.